96 CSC केंद्रावरती कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे। त्यांनी बोगस काही सातबारा उतारे काही लोकांचे बाहेरच्या CSC केंद्राने ऑनलाईन असल्यामुळे राज्याबाहेरच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत। शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये 5-6 जिल्ह्यामध्ये त्या लोकांनी मशिदीच्या जागा आहेत किंवा मंदिराच्या जागा आहेत किंवा एनए प्लॉट आहेत किंवा शासकीय जमिनी आहेत अशावरती सुद्धा विमे उतरवण्याचं लक्षात आलेलं आहे। त्यामुळे 96 CSCवर कारवाई केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना पण फौजदारी केस दाखल करायला लावलेली आहे। जवळपास 4-4.25 लाख अर्ज या ठिकाणी आपण रद्दबातल केलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बोगस काम या ठिकाणी झालेलं नाही। पैसे शासनाचे वाचलेले आहेत। यांच्या खात्यावर कुठल्याही प्रकारचे पैसे आम्ही अद्याप या ठिकाणी वर्ग केलेले नाही आणि त्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये आणखी काही बदल करायचे असतील तर त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की फीडबॅक घ्या आणि आपल्याला या योजनेत काही आमूलाग्र बदल करायचे असतील तर ते बदलसुद्धा करण्याचा निर्णय या ठिकाणी कृषी विभागाने घेतलेला आहे। शिवाय ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून जे काही अपग्रेडेशन या ठिकाणी होणार आहे, जे आम्ही युनिक ID कार्ड फार्मरला देणार आहोत, त्यानंतर आधार कार्डशी लिंकअप करणार आहोत, त्यानंतर महसूल विभागाशी लिंकअप करणार आहोत आणि सॅटेलाईट बरोबर टाईप करून जास्तीत जास्त पारदर्शकता या पीक विम्याच्या बाबतीमध्ये कशी येईल हा सुद्धा शासन गांभीर्याने विचार करते आहे। कदाचित मार्चपर्यंत ॲग्रिस्टॅकच्या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी या ठिकाणी अपडेट डाटा या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पीक विमे डायरेक्ट या ठिकाणी आम्हाला उतरवणं सोपं होईल। सर, पण मध्यंतरी सुरेश दास यांनी आरोप जे केलेले होते त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की बीडमध्ये अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं बोगस नाही, बीडमध्येच नाही आहे, ते बऱ्याच ठिकाणी आहेत, बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहेत, पण ते काय मंत्र्यांनी केले किंवा कुणी अधिकाऱ्यांनी केले असं नाही आहे। CSC केंद्रातल्या लोकांना ₹1 शासन विमा भरतं आणि प्रत्येक अर्जाच्या पाठीमागं त्या CSC केंद्रावाल्याला ₹40 मानधन मिळतं। त्यामुळे त्याच्या स्वतःच्या मानधन वाढीसाठी त्यांनी उद्योग केलेले आहेत। त्यामुळे ते लक्षात आल्यानंतर आम्ही ते विमे रद्द केलेले आहेत। 4 लाख अर्ज रद्द केले। ते राजकीय आरोप आहे, त्यात काही फारसं तथ्य नाही। पण पैसे दिले गेले असं सुद्धा ते म्हणतात। नाही, पैसे कोणालाही वर्ग केलेले नाहीये। त्यामुळे पैसे सरकारचे वाचलेले आहेत आणि अशा प्रकारची चौकशी अद्याप काही ठिकाणी असेल तर त्याची चौकशी सुरू आहे, परंतु बऱ्यापैकी या ठिकाणी आम्ही केंद्रावर कारवाई केली आहे आणि अर्ज पण रद्द केलेले आहेत। हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः सुरेश धस यांनी संपूर्ण पाडाच वाचून काढला की ज्या पद्धतीने परभणीमधल्या सोनपेठमध्ये अनेक लोकांचे पीक विमा जो आहे तो इतर कोणत्या तरी परळीच्या CSC केंद्रातून भरलेला गेलेला आहे म्हणून जे आहे त्याची चौकशी केलेली आहे। सुरेश धस साहेबांनी, ते सन्माननीय विधानसभा सदस्य आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे गोष्टी बोलल्या आहेत त्या गोष्टीची शहानिशा करण्यात आलेली आहे आणि त्या शहानिशा केल्यानंतर जे निदर्शन झालं, जे बेकायदेशीर किंवा चुकीचं होतं ते सर्व आपण या ठिकाणी थांबवलेलं आहे। मी सांगतो का काय की ₹40 मानधन त्या CSC केंद्रावाल्याला मिळत असल्यामुळे या CSC केंद्रावाल्यांनी तो गोंधळ केलेला आहे। त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे। समितीने अहवाल पाठवलेला आहे। समितीच्या अहवालावरती चर्चा व्हायची। अजून आम्हाला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करायची आहे। तर पीक विम्याच्या संदर्भात आणखी काही सुधारणा करता येतात का, तर तो सुधारणा करण्याचा आमचा विचार आहे। त्यामुळे पारदर्शीपणा त्यामध्ये कसा येईल असा आमच्या या ठिकाणी विचार देण्यात